पाकिस्तानकडून वारंवार होणारे सायबर हल्ले भारतानं हाणून पाडलेत। सायबर ग्रुप HOAX 1337 आणि नॅशनल सायबर क्रू यांच्याकडून काही वेबसाईट्स हॅक करण्याचे प्रयत्न झाले। भारतीय सायबर सुरक्षा एजन्सीने हॅकिंगचे प्रयत्न हाणून पाडले। पाकिस्ताननंच हवाई क्षेत्र बंद झाल्याचा भारतामध्ये परिणाम झालाय। महाराष्ट्र गुजरातच्या क्षेत्रामध्ये एअर ट्रॅफिक अमेरिका, मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियामधील शहरांना जाण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणामध्ये गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर केला जातोय। हिमाचलमधील कुलू जिल्ह्यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, आपत्कालीन विभागाला ईमेलद्वारे धमकी आल्याची माहिती। सरकारी कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी। जम्मू काश्मीरच्या रामबन परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। रामबनमधील चंबासेरीमध्ये दरड कोसळली। नॅशनल हायवे 44 वर भूस्खलन, दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली। दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील पर्यटक पहलगाममध्ये दाखल। लहान मुलांना घेऊन पर्यटक पहलगाममध्ये, मनात कुठलीही भीती नाही, पर्यटकांची प्रतिक्रिया। पाकिस्ताननं केलेल्या युद्धबंदी उल्लंघनाचा नकाशा समोर। पाकच्या हल्ल्यानंतर भारताने दिलेले प्रत्युत्तर नकाशामध्ये समोर।